विजय असो। छत्रपती शिवरायांच्या शिवाजी महाराजांचा पुतळा आहे। तो पुतळा पुढील 100 वर्ष टिकण्यासाठी डिझाईन केलेला आहे आणि हा डिझाईन करताना IIT पवई आणि इतर सगळ्या नामांकित संस्था ज्या आहेत त्यांचे डिझायनर प्रोफेसर आहेत, त्यांचे डिझाईन घेऊन केलेले आणि त्यांच्या सुपरविजनखाली केलेलं आहे। पुतळा एकदम सुस्थितीत आहे आणि आम्हाला खात्री आहे शासनाच्या किंमतीला पुढील 100 वर्ष नक्की टिकेल, त्याला काही होणार। सुशोभीकरणाचं काम कसलं नेमकं कशा माहिती होतं ते? सुशोभीकरणाचं काम इथे केलेलं नाही। जे पूर्वी जे काही पेअरिंग केलेलं होतं ती माती खाली लूज असल्यामुळे त्याची सेटलमेंट थोडी झालेली आहे, तर त्याकडे काही झालं मोठ्या प्रमाणात पाऊस 2-3 दिवस पडल्यामुळे माती थोडीशी खचलेली असतात। सर, या ठिकाणी आंदोलनही झालेलं पाहायला मिळतं, तुमच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झालेली पाहायला मिळते। एकंदरीत मुख्यमंत्र्यांसोबत अहवाल सादर करताना त्यांची जी मागणी आहे ती ठेकेदारावर कारवाई करा, या संदर्भात काही जे शेजारी जे काही माती खचली त्याच्याबद्दल आम्ही व्हिजिलन्सला पाठवून त्याचा अहवाल मागू आणि त्याच्या जी काही शिफारशी असतील त्याच्यावर कारवाई करू। आज पाहणी केल्यानंतर तुम्ही नेमके काय आदेश दिले? मी आता पाहणी केलेली, आदेश दिलेले, पाहणीनंतर मी घेतला। पण काय वाटतं? तसं सिरियस काही नाही याच्यामध्ये, हे जनरल रुटीन आहे। पावसामुळे थोडीशी माती खचते असतात, एवढंच आहे, विशेष काही। धन्यवाद।